वांगी रोड येथील 241/5 इथे एक मंजूर लेआउट होतं. त्यातल्या ओपन स्पेसवर एक मंदिर आहे आणि एक झेंडा लावलेला आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आपण दिनांक 20 रोजी बंदोबस्तासाठी पत्र दिल्यानंतर 24 तारीख आपण कारवाईची निश्चित केली होती आणि दिनांक 24 रोजी त्या दोन्ही निष्कासित करण्याची कारवाई महापालिकेने केलेली आहे. याच्यामध्ये प्रशासनाने लोकप्रतिनिधींना काही कॉन्फरन्समध्ये घेतलेलं होतं का? महापौर म्हणतात की मला एकूणच कारवाई झाली महापालिकेची, त्याच्या संदर्भात काही माहिती नाही. ही कारवाई संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची असल्यामुळे कुठल्याही लोकप्रतिनिधींना याबाबत कुठलीही कल्पना आम्ही दिलेली नव्हती, कारण ही कारवाई प्रशासकीय स्वरूपाची होती. नेमका काय घटनाक्रम आहे याचं सांगा पूर्ण सविस्तर. तुम्हाला आलेल्या तक्रारी तक्रार कोण दिली आपल्याकडे रहिवाशांच्या तक्रारी होत्या आणि ह्या 2-2.5 महिन्यापूर्वीच प्राप्त झालेल्या होत्या. त्याच्यानुसार मधल्या काळात निवडणुका असतील, सण वगैरे होते, त्या निमित्ताने आपण ही कारवाई पुढे ढकलली होती. ती आपण 24 तारखेला केलेली आहे. काय तक्रारी होत्या आणि काय परिस्थिती? ओपन लेआउटमध्ये एक मंदिर आहे आणि एक झेंडा आहे आणि तिथे अशा स्वरूपाच्या हे दोन असल्यामुळे तिथे काही वाद होण्याची चिन्हे आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. मूर्तीची विटंबना झाली, झेंड्याची विटंबना झाली, अशा स्वरूपाचे आरोप झाले. त्याचं काय तथ्य आहे? कचरा गाडीमध्ये ते टाकण्यात आले होते का? नाही, कुठल्याही कचरा गाडीतून मूर्ती किंवा झेंडे आणलेले नाही आहेत. ते वेगळ्या गाडीतून आणले. आता दोन्ही गटांची बैठक झाली काही वेळापूर्वी. काय नेमकं त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे? सकाळी दोन्ही गटाबरोबर आमची चर्चा झाली. पोलीस प्रशासनही आमच्या सोबत होतं आणि त्यात असं ठरलेलं आहे की 20 तारखेपर्यंत त्यांची बैठक घेऊन याबाबत एक निश्चित अंतिम निष्कर्षापर्यंत येण्याचं त्यात ठरलेलं आहे. महानगरपालिकेची तोडफोड करण्यात आली, त्या संदर्भात महापालिकेकडून काही गुन्हा दाखल करण्यात आलाय? काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिथे जे मंदिर होतं किंवा झेंडा होता त्याला काही परवानगी महापालिकेची, जागा कोणाची आहे? ती लेआउट मधली ओपन स्पेस आहे. ओपन स्पेसेस ह्या महापालिकेच्या असतात आणि त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी महापालिकेने दिलेली नव्हती. असे बोललं जाते की खासगी अन्सारी नामक आहे त्यांची जागा होती, त्यात काय तथ्य आहे? नाही, ओपन लेआउट आहे. तो ओपन लेआउट आहे आणि महापालिकेचा. शिंदे गटाने आरोप केलेला आहे की महापौर मुस्लिमात असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले. याच्यात काय म्हणणं आहे? यात काही तथ्य नाही. ही प्रशासकीय स्वरूपाची कारवाई होती आणि ती प्रशासनाने केलेली आहे. तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात आणि लोकप्रतिनिधी जे आहेत ते लोकांनी त्याला निवडून दिलेलं आहे. तुम्ही जी कारवाई केली ते कारवाई करायची तुम्हाला असं का वाटत नाही की आपण जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावर पूर्वकल्पना टाकून मग ही कारवाई करायला पाहिजे? कारण शहराचं वातावरण चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली असती तर. ही प्रशासकीय स्वरूपाची कारवाई होती, त्यामुळे आपण त्यांना त्याची कल्पना दिली नव्हती. तुम्ही कल्पना दिली नाही सर, पण दुसरे पक्षाचे लोक त्यांनी आरोप प्रत्यारोप केले, राजकारण झालं. आता त्यांनी काय आरोप केले हा त्यांचा मुद्दा आहे, पण मी एवढं सांगू इच्छितो की प्रशासकीय स्वरूपाची कारवाई मी केलेली आहे. काचा 2 फोडलेल्या आहेत. आता ते काचांच्या व्हॅल्यूवरनं कळेल, पण त्याचा गुन्हा आपण दाखल केला. किती लोकांवर गुन्हे दाखल झाले सर? माझ्याकडे FIR ची कॉपी आलेली नाहीये, पण मला वाटतं 10 ते 12 लोक असतात. यापुढेही अतिक्रमण मोहीम महापालिकेची चालू राहील? अतिक्रमण काढणे हा महापालिकेच्या प्रशासकीय स्वरूपाचं कामकाज आहे. त्यामुळे अतिक्रमणही काढावीच लागतात. त्यामुळे तशी कारवाई ही निरंतर चालू राहणार आहे, ती ठेवावीच लागते. आणि त्या घटनेमुळे काही लोकप्रतिनिधी अशा प्रकारे काही चितावीसवर आरोप प्रत्यारोप केले, त्याच्यामुळे शहराचं वातावरण खराब झालं. मग त्या हिशोबात मला वाटतं का की संविधानिक पदावर तुम्ही बसलेले आहात की त्या लोकप्रतिनिधीवर काही गुन्हे दाखल करावा, अशा प्रकारे त्यांनी जे ऍक्शन घेतात ऍक्शन घ्यायला पाहिजे? नाही, कारवाई आपण केलेली आहे आणि माझं समस्त परभणीकरांना नम्र निवेदन असेल की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कुठल्याही चेतावणीवर विश्वास ठेवू नका आणि आपले सण आता जे आहेत शांततेत आणि आनंदात साजरे करा.